स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. धर्मवीर चित्रपटामध्ये जी भूमिका होती ती दमदार होती. ती करून घेतली होती यांनीच माझ्याकडून. आणि पण ती भूमिका लांबीने छोटी होती. आता ही जी आहे ती मध्यवर्ती भूमिका आहे. त्यामुळे करताना जबाबदारीची जाणीव जास्त होती. म्हणजे आपलं काम उत्तम झालं पाहिजे ही एक जबाबदारी अभिनेत्री म्हणून. पण त्याचबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना दिसणार आहे. आणि माझ्यावर कोणीतरी माझ्या कामावर, माझ्या अभिनयावर विश्वास ठेवून निर्मात्यांनी करोडो रुपये लावलेले आहेत. तर त्या करोडो रुपयांना न्याय देणारं माझं काम व्हावं, ही एक जबाबदारी. म्हणजे काम चांगलं व्हावं आणि हे एक पैशांची एक जबाबदारी की नकळत असते. तर ती जबाबदारी मला विशेष करून जाणवली. जे आधीच्या भूमिकांमध्ये जे छोट्या छोट्या भूमिका असतात तेव्हा या जबाबदाऱ्या तशा जाणवत नाहीत किंवा त्याचं दडपण थोडंसं जाणवत नाही. पण हे करताना हे डोक्यात ठेवून सतत त्या दृष्टीने काम करत होते. तिने शेतकरीच निवडले. हा, म्हणजे मी शेतकरीच मुलगा निवडलाय. त्यामुळे तुम्ही बघताय सगळेजण कसा संसार चालू आहे आमचा. त्यामुळे मुलींना मी नक्कीच आवाहन करेन. पण याच्यामध्ये शेतकरी मुलांचा पण भाग आहे. जसं प्रवीण म्हटला की शेतीकडे शेतकऱ्यांनीच आता खूप पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामध्ये प्रगतिशील शेतकरी होण्यामध्ये किंवा म्हणजे व्यवस्थित शिक्षण घेण्याकडे त्याच्यामध्ये कल गेला पाहिजे. आणि जर तुम्ही शेतीचं शिक्षण घेताय तर शेती केली पाहिजे ते शिक्षण घेऊन. म्हणजे BSc ॲग्रिकल्चर करून तुम्ही दुसरं काहीतरी करताय, UPSC MPSC, तर ते शेतीला उपयोग होणार नाही. मग शेतीकडे दुर्लक्षच होईल. आणि त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी झाली की मुली करत नाहीयेत शेतकरी मुलगा. याचा मला एक ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षणातून असं वाटतं की त्यांनी त्यांच्या आयांची अवस्था बघितलेली आहे, किती कष्ट केलेले आहेत आयांनी. आणि तर त्या कष्टांची जाणीव घरातल्या पुरुष मंडळींनी किंवा इतरही घराच्या सदस्यांनी ना ती थोडीशी जाणीव ठेवली पाहिजे. ती कुठेतरी ठेवली जात नाही असं मला वाटतं. तर मुलींनी जर आईची अवस्था बघितलेली असेल बिकट, तर मुलींना स्वतःला किंवा घरच्यांना तरी का वाटेल की आपल्या मुलीने पण सेम परिस्थितीत पडावं. तर एकूणच ह्या सगळ्याचा सामाजिक दृष्टीने पण विचार व्हावा आणि वैयक्तिक दृष्टीने पण विचार व्हावा असं मला वाटतं. स्वामी बघतोय मी तिथं स्वामींच्या अंगावर उरडत होती. मला हाच प्रसंग असा नाही, पण हे काम करताना हेच मला मुख्य जाणवलं की माझी स्वामींवरती खूप श्रद्धा आहे आणि चित्रपटभर मी त्यांना नावं ठेवतेय. तर मला खूप त्रास होत होता वैयक्तिकरित्या आतमध्ये की ज्यांना मी गुरु मानते, ज्यांच्यावर अत्यंत श्रद्धा आहे, त्यांना मी बोललेली आहे. तर मी रोज आपलं शूटिंग संपल्यानंतर जशी सरांच्याच पाया पडायचे स्वामी समजून की स्वामी मला क्षमा करा, आहे माझं काम आहे म्हणून मी तुम्हाला बोलतेय, बाकी काही नाही. पदोपदी जाणवत होतं त्यांच्या आशीर्वादाशिवाय आणि त्यांच्या कृपेशिवाय इतकी मोठी म्हणजे एवढं मोठं काम होऊच शकलं नसतं. माझ्याकडून तर अजिबातच होऊ शकलं नसतं. त्यामुळे पदोपदी जाणवत होतं की ती शक्ती माझ्याकडून ते करून घेतेय.
त्यामुळे मी पूर्णपणे त्यांना आपण काय म्हणतो समर्पित झाले होते, की मी फक्त आहे इथे, तुम्ही माझ्याकडून करून घ्या, एवढंच मी म्हटलं होतं त्यांना. अरे बापरे! त्यावेळी माझे डोळे सतत भरून येत होते. त्यांच्या कृपेची जाणीव होऊन माझे डोळे भरून येत होते, की मी कधी अक्कलकोटला गेले नव्हते. स्वामींवरती एवढी श्रद्धा आहे, प्रेम आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे, तरी स्वामींनी कधी बोलावणं पाठवलं नव्हतं मला इतके वर्ष. आणि अशा इतका सुंदर योग जुळवून आणला त्यांनीच, की त्यांच्या म्हणजे देऊळ बंद या चित्रपटाच्या द्वारे माझी मध्यवर्ती भूमिका, पहिलाच चित्रपट मध्यवर्ती भूमिकेमध्ये, आणि स्वामींच्या दारात माझं काम त्यांनी पाहिलं. तर या कृपेची जाणीव होऊनच मला खूप भरून येत होतं. काय यांना हे स्वामी सेटवरती अत्यंत हे असतात, म्हणजे त्यांचं एक वेगळं रूप बघायला मिळतं सगळ्यांनाच. पण मला ते सवयीचं झालेलं आहे, आणि मला त्याच्या मागचं कारणही ठाऊक आहे. एक तर असतं की निर्मात्याच्या पैशांची जाणीव असते, ती एकही मिनिट वाया जाऊ नये कुणाच्या चुकीमुळे याची ते जबाबदारी असते, ती तळमळ असते. दुसरी असते की अभिनेत्याचं काम त्याच्या मर्यादेच्या पलीकडे व्हावं अशी एक दिग्दर्शक म्हणून त्याची इच्छा असते, तर की त्या मर्यादा अभिनेत्यांनी पण ओलांडाव्यात स्वतःच्या. तर ह्या सगळ्या जाणीवेतून ती कळकळ असते, त्याच्यामुळे ते खदखद ते चिडचिडीच्या रूपात बाहेर येते. त्यामुळे ती मी मनावर कधीच घेत नाही. सरकार बदलत जात आहेत, बरोबर. आज फडणवीस साहेबांचं आहे, आधी शिंदे साहेबांचं होतं, त्याच्या आधी उद्धव साहेबांचं होतं, त्याच्या आधी पवार साहेबांचं होतं, नाही का. आपल्याकडं सरकार खूप बदलली, आडी अडचणी वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीने येतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आता तोडगा शेतकऱ्यांनीच काढला पाहिजे, कारण सरकार बदलत जात आहेत, पण त्याच्यावर तोडगा निघतोय का, तर तोडगा आता शेतकऱ्यांनीच काढला पाहिजे. कर्जमाफी हा तोडगा आहे का, हमीभाव हा तोडगा आहे का, बोगस बी बियाणं संपवणं हा तोडगा आहे का, खोटी खतं आणि त्याच्या फवारणी हा तोडगा आहे का. बोगस बी बियाणं कृषी सेवा केंद्रांमधूनच कधीतरी विकली गेली, दुबार पेरणी तिबार पेरणी झाली, मग त्याला शेतकरी जबाबदार आहे का. शेतकऱ्याचा अभ्यास कमी पडतोय. आता शेतकऱ्यांनी कुणाला जाब विचारायचा आम्ही सांगितलंय, शेतकऱ्यांनी अभ्यास केलाच पाहिजे आम्ही सांगितलंय. पंजा शेती करतोय म्हणून खापर पंजा, म्हणून पंजा, म्हणून आजा, म्हणून बाप, आता पोरग पण चालणार नाही. माझ्या खापर पंजाच्या वेळी शेती वेगळी होती, आता शेती वेगळी आहे. माझ्या खापर पंजाच्या वेळी जमिनीचा कस वेगळा होता, आता वेगळा आहे. जमिनीचा कस बदललाय, औषधाची पद्धत बदलली पाहिजे. मग ती कुठली, कशी, काय याचा अभ्यास आहे. तो अभ्यास आता अभ्यास केल्याशिवाय परीक्षेला बसायचंच नाही.